बाईट्स अँड डिलाईट्समध्ये म्हणजेच प्रज्ञाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत एक ऑथेंटिक रेसिपी म्हणजेच छोले भटुरे. छोले भटुरे प्रत्येकालाच आवडतात. चला तर मग रेसिपीला वेळ वाया न घालवता इथे आपण सुरुवात करणार आहोत. तर इथे घेतलेले आहे मी काबुली चणे. चण्यामध्ये 2 साईज मिळतात, एक छोटा साईज असतो आणि एक मोठा साईज असतो. तर मोठा साईज पाहून तुम्हाला काबुली चणा हा घ्यायचा आहे, रात्रभर भिजत घालायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथे काबुली चणा दिसत असेल. रात्रभर भिजत ठेवलेला होता, छान भिजलेला सुद्धा आहे. पण आपल्याला छोले बनवताना सॉफ्ट असा दाणा पाहिजे असतो, त्यामुळे कुकरला 2 शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहे. त्यानंतर एक मोठी कढई ठेवा, त्यामध्ये 7 ते 8 मोठे कांदे तुम्ही उभे चिरून गुलाबी रंगावर परतून घ्या. तुमच्या घरी मेंबर्सच्या हिशोबाने तुम्ही याची कांद्याची जी क्वांटिटी आहे ती कमी जास्त करू शकता. माझ्याकडे मी 5 ते 7 जणांसाठी हा छोले भटुरेचा बेत बनवलेला आहे, त्यामुळे इथे मी 7 ते 8 मोठे कांदे घेतले आणि त्यामध्येच 5 ते 6 टोमॅटो उभे चिरून तुम्ही कसेही त्यामध्ये परतून घ्या. या प्रकारे तुम्हाला एक कांदा आणि टोमॅटोचा इथे पेस्ट बनवायची आहे, त्याकरता आपण इथे हे प्रोसेस करत आहोत. बघू शकता इथे कांदा आणि टोमॅटो छान नरम झालेला आहे आणि थंडगार झाल्यानंतर आपण याची एक छान या प्रकारे पेस्ट करणार आहोत. आता आपण इथे सुरुवात करणार आहोत छोले बनवण्यासाठी. तर अंदाजानुसार ते तेल घ्यायचं आहे. तेल जरा जास्त वापरलं तरी चालेल, काही हरकत नाही. त्यामध्ये 2 कांदे बारीक चिरून तुम्हाला ॲड करायचे आहे. त्यानंतर लसूण जिऱ्याची पेस्ट थोडंसं त्यातला जो कच्चेपणा आहे तो निघाल्यानंतर 2 टोमॅटो ॲड करा. त्यानंतर जी आपण पेस्ट तयार केलेली होती, कांदे आणि टोमॅटो परतून घेतलेले होते, त्याची पेस्ट ॲड करायची आहे. बेसिक मसाले ॲड करायचे जसे की तिखट, मीठ, हळद, जिरं, धने पावडर, आणखी छोले मसाला तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल बनवायचा असेल तर नक्की ॲड करा. छोले मसाला घेताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. तुम्ही मोठं सॅशे जर घेत असाल तर अजिबात घेऊ नका. इथे तुम्हाला 10 रुपयाचा छान छोटासा सॅशे मिळतो. तुम्हाला 2 पाहिजे असेल 2 घ्या, कारण आपण एक वेळा जर तो डबा पॅकिंग फोडलं तर त्यामध्ये जो सेंट असतो तो सगळा निघून जातो आणि परत आपण तो यूज पण करू शकत नाही. त्यामुळे मोठा डबा घेण्यापेक्षा 10 रुपयावाले 2 सॅशे घ्यायचे आणि ते यूज करायचे. तिथे आपण सगळे बेसिक मसाले टाकून छान परतून घेतलेलं होतं 5 ते 7 मिनटं. मसाल्यांना तेल सुटलेलं होतं, त्यामुळे जे आपण छोले शिजवून घेतले होते, कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतलेले होते, ते छोले यामध्ये ॲड केलेले आहे. आणि छोले शिजवण्याचं जे पाणी असतं ते फेकून न देता तुम्हाला इथे त्याचा वापर करायचा आहे. बघू शकता इथे आपण छोले टाकल्यानंतर 5 ते 10 मिनटं पुन्हा त्याला शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पाणी टाकलेलं आहे. जेव्हा ते पूर्णपणे तेल सोडते त्यानंतरच इथे तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण इथे ॲड करणार आहोत थोडीशी कोथिंबीर. इथे छोले हे तयार झालेले आहेत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला भटुऱ्यासाठी जे पीठ मळायचं आहे ते छोले तयार करण्याच्या आधीच मळून घ्यायचं आहे, जेणेकरून भटुऱ्याचे पीठ 4 ते 5 तास रेस्ट आरामात करू शकेल. मला जेव्हा ही रेसिपी बनवायची असते तेव्हा मी सकाळीच भटुऱ्याचे पीठ मळून ठेवते, जेणेकरून 4 तास ते मुरेल आणि त्यानंतर भटुरे याचे अगदी छान आणि सॉफ्ट होतील. आता भटुऱ्यासाठी पीठ कसं मळायचं, प्रमाण कसं घ्यायचं, तर 2 वाटी मैदा, 1 वाटी रवा, 1 वाटी दही, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि ओवा. या प्रकारे तुम्हाला इथे घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. कणिक जशी आपण मळतो त्याप्रकारे तुम्हाला गोळा बनवून घ्यायचा आहे आणि 4 तासांसाठी याला तुम्हाला रेस्ट करायला ठेवायचं आहे. अगदी 4 तास झाल्यानंतर या प्रकारे तुम्हाला पोळपाट घ्यायचा आहे, त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेलाच्या साहाय्याने तुम्हाला या प्रकारे भटुरा हा लाटून घ्यायचा आहे. मैद्याचा असल्यामुळे त्याला लाटायला थोडासा वेळ लागतो आणि पहिल्या प्रयत्नामध्ये हे असं वाटतं की किती कठीण आहे, पण जेव्हा सवय होते तेव्हा काहीही वाटत नाही. या प्रकारे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये भटुरा या प्रकारे तुम्हाला छान फुगलेला दिसेल. बघू शकता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भटुरा हा टम्म फुगेल. तुम्ही जर अचूक प्रमाण आणि जी मी मेथड सांगितलेली आहे अगदी त्या मेथडनी जर करत असाल तर अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तर इथे भटुरे हे तयार होत आहेत. बघू शकता अगदी प्रत्येक भटुरा हा फुगून निघत आहे, टम्म फुगत आहे. बघू शकता भटुरा जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा त्याला बाजूला टॅप करायचं. बघू शकता डॅप केल्यामुळे काय होतं, त्याला फुगायला छान जागा मिळते आणि तो इझिली पूर्णपणे फुगू शकतो. बघू शकता इथे भटुरा हा छान टम्म फुगलेला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण सगळे भटुरे हे तयार करून घेणार आहोत. याच प्रकारे टम्म फुगणार आहे सगळेच भटुरे. भटुरा हा टम्म फुगला की खायला आनंद होतो आणि मजा पण येते. त्यामुळे भटुरा हा टम्म फुगला पाहिजे असेल तर तुम्ही मी सांगितलेली रेसिपी आणि स्टेप्स फॉलो करा, तरच तुम्हाला भटुरे या प्रकारे टम्म फुगलेले बनवता येतील. बघू शकता छोलेही तयार झालेले आहे आणि भटुरेसुद्धा तयार झालेले आहे. आता आपण इथे
डिश तयार करणार आहोत. तर इथे तयार झालेली आहे परफेक्ट ऑथेंटिक अशी छोले भटुरे डिश. तर यासोबत तुम्ही जिरा राईस पण ॲड करू शकता, अतिशय अफलातून लागतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर मी सांगितलेल्या रेसिपीज इझी वाटत असतील बनवण्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करत चला. तोपर्यंत नवनवीन रेसिपीज बनवत चला, बघत चला आणि खात राहा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.